अरे छोटी आहे तू इथे? श्री तू आलास? हो म्हणजे काय? तू आलास का ते बघायला आले होते. सकाळी पण आले होते मॅडम. अरे ते तुझी जरा काळजी वाटत होती ना मला म्हणून. काळजी कशाला ती? असं कसं का? साहेब खाली पडलं होतं. का रे? हो माझं आहे ते, माझं आहे ते. अरे श्री माझं आहे ते. छोटी आहे? काय ग काय ते? लेटर आहे. अरे लेटर? हा मी लेटर लिहिलं होतं. काका लिहिलंय? हा अरे हो, मी ह्यांना ना एक लेटर लिहिलं होतं. अच्छा. ते काय म्हणतात ना, ते लव्ह लेटर, ते लिहिलं होतं. नंदन, लोकांची पत्र अशी चोरून वाचायची नसतात. नाही साहेब ते खाली पडलं. छोटी? हा काही हवंय का तुला? मिळालं ते, जे हवं होतं ते मिळालं. श्री चल मी येते, तू कर तुझं काम. Yes, Mr. Brooks. Oh, you're in Mumbai? Excellent. Yeah, we should catch up. Maybe at 7 o'clock. All right. See you in the evening. Bye. अजून का नाही आला फोन जिजूचा? अगं कामात असेल तो. पण ऑफिसच्या कामापेक्षा हे काम महत्वाचं आहे ना. गीता वाचायला वेळ मिळाला नसेल. मला तर मनीषनं हे पत्र व्यवस्थित ठेवलं आहे की नाही याबद्दलच शंका आहे. अगं तो म्हणाला ना त्याने ठेवलंय म्हणून. काही गडबड तर केली नसेल ना त्याने? तू शांत हो बघू. एव्हाना फोन यायला हवा होता त्याचा. आपण मनीषला सांगूया का बघायला? गीता थोडेसे पेशन्स ठेव बघू. थांब मी फोन करते. हॅलो, अरे काय झालंय? जिजूचा फोन का नाही आला अजून? आता मला काय माहिती. तू नीट पत्र ठेवलं होतंस ना? हो. मग जरा बघू नये ना प्लीज काय झालंय ते. अगं तो कामात आहे गीता. तरी पण एक चक्कर टाकून ये. बर ठीक, जातो. आणि ऐक, आम्हाला लगेच फोन कर, आम्ही वाट पाहतोय. कळलं ना? हो करतो. बरं जान्हवी कुठे आहे? इथेच आहे. पण आधी त्या पत्राचं काय झालं ते बघून ये आणि मग बोल तिच्याशी. बर ठीक आहे, बाय. गीता अगं कशी आहेस तू? त्याला धारेवर काय धरतेस लगेच? ऐक, श्रीने ते वाचलं नसणार, कारण ते पत्र वाचून तो मला फोन करणार नाही असं होणारच नाही. मला दम धरवत नाहीये. तुला गोखल्यांकडे पाठवण्याची घाई झालीये मला. हॅलो पिंट्या. हॅलो ताई. अगं काही नाही, सहज फोन केला होता. तुला पण पत्राबद्दल विचारायचं होतं ना? अगं नाही ताई, अगदी सहज म्हणूनच फोन केलाय. एवढी घाई झालीये का तुला पण मी जाण्याची? तसं नाहीये ताईडा. आणि माझ्या भाचीला बाबा सुद्धा मिळायला हवेत ना. हो पिंट्या, आता असंच होणार आहे. बरं ऐक, मनीषने ते पत्र श्रीच्या डेस्कवर ठेवलेलं आहे. आता श्री ते वाचेल आणि मग मला फोन करेल. नाही म्हणजे तसं काही टेन्शन घेणार का नाहीये, पण भाऊजींचा फोन आला तर एकदा कळवशील मला? हो लगेच कळवणार. दोघं मिळूनच घरी या. मी हवं तर बाहेरच थांबू का? म्हणजे बाबांना पण बरं वाटेल.
पिंट्या, तुला कळवते म्हटलं ना. आणि तुला बाहेर थांबण्याची काही गरज नाही, कारण माझं आणि श्रीचं सगळं नीट झालं तर तो तुला नक्की माफ करेल. ठेवू मग? ठेव. बाय. त्यांनी पत्र वाचलं की मला कळवशील प्लीज. अरे हो बाबा, ठेव आता. बाय. बाय. असलं पत्र पेंट्या कुणी कुणाला दिलेलं? हा विश्वास, अरे ते फेब्रुवारीमध्ये रत्नागिरीला फूड फेस्टिवल झाला ना, त्याचा रिपोर्ट पाठव ना. हा नाही नाही, आपले नॉर्मल प्रॉडक्ट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स याच्या सेल्स मधला जरा फरक बघायचा. काय म्हणालस? हा मला रिपोर्ट पाठवणार आहे. आणि उगाच उशीर नका करू. काय ना, आपल्याला ही सगळी अकाउंट्स एकदा क्लोज केली ना की मग आपल्याला सगळ्या उन्हाळ्याच्या प्रॉडक्ट्स कडे लक्ष देता येईल. हा ठीक आहे. ठीक आहे, मला मग मंथ एंड पर्यंत सगळे रिपोर्ट्स पाठवा. ओके. हा, आणि पीपीटी पण पाठवा मला. ओके, मी बघून घेतो. थँक्यू. बाय. मनीष, काय पेपर वेट पेपर वेट पेपर वेट पेपर नाही म्हणजे पेपर असतात ना पेपर वेटच्या खाली, किंवा पेपर वेट असतं. पेपर वेट पेपरवर पेपर वेट असतं ना, असं काहीतरी. पेपर नाही आहेत. तू बरा आहेस ना? हो एकदम. नाही, मगाशी तू म्हणालास कोणीतरी आजी भेटायला आल्या, तिथे कुणीच नव्हतं. नव्हते त्या? कोणी नव्हतं. मला रिसेप्शनिस्ट पण म्हणाली कोणी आलेलं नाहीये. ती नाही, तिच्या बोलण्याकडे लक्षच नको देऊ. अरे तिचं कामात लक्षच नसतं हल्ली. सतत बॉयफ्रेंडशी बोलत असते, चॅटिंग करत असते सतत. बरं, काम काय होतं त्या आजींचं? कशासाठी आल्या होत्या? मला काय माहिती. मला काय माहिती. त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं असं म्हणाले ना, त्यामुळे नाही माहिती. येस, कम इन. साहेब, मिस्टर मार्टिन आले. हो, मी आलो लगेच आलो. हा. मनीष, हा, मी आलो जाऊन. हो ये ना, मी आहे इथेच. बेबी वंसा, इंदुवेनी, नर्मदावेनी, सरू, बेबी वंसा. मिळालं एकदाचं पत्र. आनंद महाराजांचीच कृपा. अगं तू नाचवत काय आणलंयस? तुला फाडायला सांगितलं होतं ना पत्र. अय्या, मी ते फाडलंच होतं. म्हणजे
परत लिहिलंस की काय? नाही नाही, मी ते फाडलं. अगं शरे, फाडलं होतस मग हे पत्र कुठून आणलंस? थांबा ना जरा. बेबी वंस, मी घेऊन गेले ते पत्र मी टेबलवर ठेवलं आणि मी परत आले. त्याच्यानंतर बेबी वंसनचा फोन आला म्हणून मी परत गेले. ते पत्र उचललं, फाडलं, फेकलं आणि निघाले ना ते नंदनच्या हातात आपलं पत्र. हा? हं, अगं मग कुठलं पत्र फाडलंस तू? माहित नाही. हा? म्हणजे गोखले गृहोद्योगाच्या लिफाफ्यातच होतं ना, मला वाटलं आपलंच पत्र असेल, मी फाडलं. अगं त्याच्या कामाचं काही फाडलं नाहीस ना? धांदरट कुठली? यू डू ऑलवेज बॅक फ्रंट एव्हरीथिंग. अहो, आता ह्यात मी काय उलट सुलट केलं? आता हेही कळत नाहीये का तुला? कमाल आहे. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं अशी महत्वाची कामं मला सांगत जाऊ नका म्हणून. बरोबर, ठीक आहे, रडू नको रडू नको रडू नको रडू. बरं ठीक आहे, आता श्रीनी काही विचारलं ना तर सरळ सांगून टाकू त्याला. आणि त्याने नाहीच विचारलं तर असं गृहीत धरू की फार काही महत्वाचं नव्हतं, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. हं? श्रीने विचारलं, मी सांगितलं पत्र आहे. हा? पण मी ते ह्यांना लिहिलंय, लव्ह लेटर. वाचवलं बाई. काय समजायचं काय आपण यावरून? शी, मनीष फोनच उचलत नाहीये. काय अर्थ आहे का या वागण्याला? एरवी सतत फोन कानाला चिकटलेला असतो, महत्वाच्या वेळी कसा बरोबर फोन उचलत नाहीये. अरे फोन कशासाठी असतो? महत्वाच्या वेळी जर त्याचा उपयोगच झाला नाही तर काय करायचं या फोनचं? गीता जरा हळू बोल, मला ना त्रास होतो. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल अगं. तू तू काळजी नको करूस. मनीषचा फोन येत नाहीये म्हणून काळजी नाही वाटत आहे मला. श्रीने फोन केला नाहीये हे काळजी करण्यासारखं आहे. मनीष तर बिचारा ऑकवर्ड फील करत असेल ग मला हे सांगायला, पण श्री त्याने मला फोनच केला नाही. हे विचित्र आहे. त्याने माझा विश्वास खोटा ठरवलाय गीता. ह्या सगळ्यानंतरही त्याला माझ्याशी बोलावंसच वाटू नये. याचा अर्थ कुठल्याही गैरसमजांमधून नाही. खूप खूप विचार करून घेतलाय त्याने हा निर्णय. त्याचा निर्णय झालाय गीता. अरे किती पाणी पिशील? काही कोरड पडले का कशाला? आधी हे सगळे भलते सलते उद्योग करायचे आणि मग ते निस्तरता आले नाहीत की मग काळजी करत बसायचं. ह्यालाच मूर्खपणा म्हणते मी. आई भलते सलते काय? मग काय म्हणू मी? काय म्हणू? हा, हे पत्रापत्री करायचं खूर जर डोक्यात होतं तर मला एका शब्दाने बोलला का नाही तुम्ही? तेव्हा मारे दातखिळ बसली होती तुमची. आई तेव्हा लक्षात नाही आलं. म्हणूनच तुला अर्धवट म्हणते ना मी. म्हणूनच काय होणार आहे सांग ना मला. काय होणार आहे का हे असं पत्र लिहून? काही होत नसतं. पुराणातल्या गोष्टी वाचा. कुणीही कुणालाही लिहिलेल्या पत्राने कधीही कोणाचं काही भलं झालेलं नाहीये. त्या गोखल्यांची नियतच फिरलेली आहे. ती काय ते 4 ओळींचं पत्र वाचून जागेवर येणार आहे का? आली तर? अरे पण आपणच अडकू नये याच्यात. त्या गोखल्यांचं माहिती आहे ना. आधी सगळं तुझ्यावर खापर फोडून झालं, आता माझ्यावर फोडतील. आणि गावभर जाऊन सांगत फिरतील की मुलीच्या आईमुळे घटस्फोट झाला म्हणून. का असं का सांगतील? तू काही केलंयस का तसं?
मी कशाला काही करते? माझ्या हातात कुठे तेवढी सत्ता आहे? त्या गोखल्यांचं माहितीये ना, अहो सवयच आहे त्यांना, उचलली जिपकी लावली टाळ्याला. आणि या पत्राने होईल काय? झालंच तर ती दोघं एकत्र होतील आणि सगळं खापर मात्र माझ्यावरच फुटेल, म्हणजे माझीच मान अडकेल ना. का जे तुझी मान का अडकेल? अरे या सगळ्या काळात एक दोनदा मीच भेटले होते ना जावई बापूंना. हो म्हणजे आपलं ठरलंच होतं ना तसं. आपण म्हणजे मी काही महत्वाचं तसं त्यांना सांगितलेलं नाहीये. आणि मी कसं सांगेन? आम्ही म्हटलं त्यांना की जानूला जरा माहेरपणासाठी पाठवा म्हणून. आता त्याचा त्यांनीच जर उलटा अर्थ काढला असेल आणि जानूला तुमच्याकडे नांदायचंच नाही असाच उलटा अर्थ करून ते जर त्याचा विपर्यास करत असतील तर त्याला मी तरी काय करणार? ना कोणाला मुलबाळ झालेले ना एखादा संसार टिकलाय घरात. कला, काय संसार टिकला नाही, मुलं बाळ झाली नाही. आता त्यांचे ते काका आलेच ना ते परत. जावई बापूंचे बाबा आले ना घरी परत. संसार सुरळीत चाललेत ना त्यांचे. आणि जावई बापूंचा जन्म देखील त्याच घरात झालाय. हो पण ते कला, मला आता हा विषय नकोय. प्रत्येक घरातच काही ना काही दुखरी नस असते. आपण कशाला उगाच खपल्या काढत बसायचं. आणि मनात आलं तरी ओठावर येऊ देऊ नये एवढा संयम तुला आता या वयात सुद्धा नाहीये. बाबा मी एक फोन करू का ताईला? नको. तिचं बोलणं झालं की करेल ती फोन. मेहरबानी करून आपण सगळ्यांनीच संयम बाळगूया जरा. आपल्याला टेन्शन आलं हे कळलं की तिला आणखी टेन्शन येईल. वाट बघूया आपण जरा तिच्या फोनची. ठीक आहे. ये ना यार ताईला. श्री चहा. अरे बिस्किट पण घे ना. नाही नको. अरे खा रे, चहा बरोबर एखादं तरी बिस्किट खावं, नाही तर पित्त होता. जान्हवी काय म्हणते? श्री, ऑफिस मध्ये सध्या सगळं व्यवस्थित आहे ना? हो. का असं नाही, ते हाऊसकीपिंग वाले त्यांचं काम करतायत ना व्यवस्थित? हो. का? अरे म्हटलं ना का असं नाही, सगळी डिपार्टमेंट सुरळीत चालली आहेत की नाही म्हणून. म्हणजे कुठे काही नुकसान नको ना व्हायला, अगदी बारीकचं सुद्धा नको, नाही का? नाही काय नाही. श्री, अरे तुमच्या त्या मेल्स मुळे हल्ली पत्र वगैरे येणं बंदच झालं असेल ना रे? नाही, फारशी येत नाहीत. म्हणजे ऑफिशियल लेटर्स वगैरे फार कमी येतात, पण काही कामगारांचं पर्सनल काम असेल तर मग लिहितात कधी कधी. पण म्हणजे तशी काही ती फार महत्वाची नसतील. नाही अगदीच तसं काही नाही, पण कंपॅरेटिव्हली कमी येतात. का ग? नाही विचारते. पूर्वी कसं सगळेजण एकमेकांना पत्र लिहायचे, आता सगळं बदललंय ना. बरं वाटायचं, कुणाचं तरी पत्र येणार आहे आपल्याला म्हणून वाट बघायचो आपण. गंमत असायची रे. आता काही तशी गंमत राहिलीच नाही. अरे तू घरी कसं काय? अरे 2 मीटिंग्स होत्या त्या कॅन्सल झाल्या म्हणून मग थांबलो. गेल्या वर्षभरात आपण तुफान उडी मारली. आता प्रॉफिट बघ आपला काय उत्तम असेल. खरंय, मलाही तसंच वाटतंय. अहो तुम्हाला चहा हवाय? हा काय प्रश्न इशारा? विचारतेय, न विचारता आणून दिला ना तर हमखास नको म्हणाल म्हणून विचारते. हो, कारण तू चुकीच्या वेळेस देतेस म्हणून.
मग आता चहा पिण्यासाठी योग्य वेळ आहे का तेवढं सांगा. उगाच वाद घालत बसू नका. नाही नाही, वाद नाही सर, वाद नाही घालत आहे मी. चिडलीस ना की तू खूप गोड दिसतेस म्हणून मुद्दामून चिडवतो मी तुला. अहो काय बोलताय त्या मुलासमोर? ए काय झालं का त्यात? तू काकासाठी लव्ह लेटर लिहिलंस हे सांगितलंस ना मला.